जीव दंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू. नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संगीत हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. संगीत आपल्याला आनंद देतो, आपल्या मनाला आनंद देतो, आपले मनातले जे ताण असतात ते कमी करतो आणि आपल्याला ज्या काही भावना व्यक्त करायच्या आहेत त्याचे एक प्रमुख माध्यम म्हणजे हे संगीत असतं. तर सर्व संगीत प्रेमींसाठी आणि विशेषतः पार्लेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण पार्लेकरांसाठी येत्या 5 एप्रिलला संध्याकाळी म्हणजेच रात्री 8:30 वाजता दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले इथे एक संगीतमय मंत्रमुक्त करणारा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. ओमकार आर्ट्स आणि टॅलेंट बॉक्स प्रस्तुत जीव दंगला जीव रंगला हे या कार्यक्रमाचं नाव आहे. आणि आता माझ्यासोबत ह्या कार्यक्रमाच्या संकल्पना किंवा गायिका आपण त्यांना म्हणतो, लेखिका, आणि त्यांच्याबद्दल काय म्हणू, कारण त्यांच्या पदव्या इतक्या आहेत की मला असं वाटतं की माझ्याकडनं कुठली एखादी पदवी राहायला नको. परत त्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्या HOD आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक डिपार्टमेंटमध्ये त्या प्राध्यापिका आहेत. तर चला थेट त्यांच्याशी संवाद साधूया आणि ह्या कार्यक्रमाबद्दल जरा अजून काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार मॅम. डॉक्टर मृदुला मॅम, तुमचं नवराष्ट्रमध्ये सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे. मी सगळं काही बरोबर बोललीये, कारण जसं मी मगाशी म्हणाले इंट्रोडक्शन मध्ये की कुठेही तुमची पदवी कुठे राहायला नको, कारण तुम्ही लेखिका आहात, गायिका आहात आणि त्यासोबतच तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका सुद्धा आहात. तर कसं हे सगळं जुळून आलंय ह्याबद्दल एक थोडक्यात मला तुमचा इतिहास कळेल का? नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करते, अभिवादन करते आणि धन्यवाद तुम्हाला. नाही, मी एक संशोधिका आहे आणि मुंबई विद्यापीठात संगीत विभागात मी प्राध्यापिका आहे आणि तिथे लाईट म्युझिकचे अनेक कोर्सेस आम्ही चालवतो. त्यात एक अतिशय वेगळा कोर्स आहे प्लेबॅक सिंगिंगचा. तर तो त्यातनं अनेक छान विद्यार्थी तयार होत आहेत आणि या कार्यक्रमात एक माझा विद्यार्थी पण गातो आहे, अमोल चव्हाण. आणि हा सगळा प्रवास असा होता की ओमकार आर्ट्स आणि टॅलेंट बॉक्स मिळून ही निर्मिती आहे आणि ते सातत्याने उत्तम कार्यक्रमांची निर्मिती रसिकांसाठी करतायत. आणि माझ्या कार्यक्रमांची त्यांच्याशी जोड अशी झाली की मलाही थोडं वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करायचा होता. पण गाणी फार वेगळी नसतात. आपण जी वर्षानुवर्ष ऐकतोय आणि जी आपल्या अगदी कानामनात ठसलेली गाणी आहेत, त्याच गाण्यांचं एक रहस्य असतं. किती सुंदर का झाली त्यामागे, कारण इतके ज्याला आपण म्हणतो क्रिएटिव्ह ब्रेन्स, बरोबर. इतकी सृजनशील मन एका वेळेला एकत्र येतात आणि ते टीम वर्क आहे. मग त्यात गीतकार आहेत, संगीतकार, गायक आणि पिक्चरायझेशन आणि ऑर्केस्ट्रेशन, अरेंजमेंट, हे सगळे घटक आहेत ना. आपण काय बऱ्याच वेळा गाणी ऐकतो, वादकांबद्दल किंवा आपल्याला संगीतकारांबद्दल गुगल केल्यानंतर माहिती मिळते. पण माझं असं आवाहन आहे सगळ्यांना की हा कार्यक्रमात जी माहिती आम्ही सांगणार आहे किंवा माझ्या संशोधनावर आधारलेल्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला विकिपीडियावर नाही मिळणार, त्या तुम्हाला गुगलवर नाही मिळणार. कारण हे सांगायला आपण त्यांची चरित्र नाही सांगत आहोत, कारण ती आपल्याला सहज उपलब्ध आहेत. आता एका क्लिकवर आहे. पूर्वीचा काळ नाही आता की निवेदनातून किस्से सांगावेत किंवा निवेदनातून ते कुठे जन्म झाला वगैरे, ते आवश्यक आहे, ती एक पार्श्वभूमी देणं आवश्यक आहे. परंतु या पलीकडे जाणारी जी गोष्ट आहे ती मला सांगावीशी वाटते की गाणं हे सुंदर का आहे. आणि मग इतके गुणी गायक गायिका असल्यानंतर आपल्याला एक छान काहीतरी मांडता येतं. निलेश निरगुडकर आमच्याकडे गायक आहे, जो माझ्याकडे बरीच वर्ष माझ्याबरोबर उत्तम गातो आहे. तो आणि अमोल, ह्या दोघांना घेऊन मी हा कार्यक्रम आखलेला आहे. अशी त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे. मी जसं आता मगाशी म्हणाले की पार्लेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण खरं तर पार्लेकरांना कोणतीही कला असो त्याला खूप सुंदर दाद देतात आणि
खरंच ते मनापासून ते जगतात जे काही क्षण असतात ते. तर काय सांगाल पार्लेकरांसाठी की हा जो कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची गाणी हो. असणार आहेत आणि त्यासोबत मला असं कळालं की संकल्पना म्हणजे ह्या हो. गाण्यांची निवड सुद्धा तुम्ही हो. केलेली आहे. तर महत्वाचा प्रश्न जो येतो की पिढी आता पडलेली आहे, एक युवा पिढी आहे आणि एक आधीचा काळ आहे, तर प्रत्येकाची चॉईस वेगळी असते गाण्यांची सुद्धा. तर कसं हे सगळ्यांची सांगड कशी घातली? कसं झालं की माझी पण एक संस्था आहे एम डी प्रोडक्शन्स. मी आणि आमचे उदय मटकर मिळून आम्ही जे एक चळवळ चालवतो, ओके. त्याचाही हा एक भाग आहे. म्हणजे विलेपार्ल्यात आम्ही हे रुजवलंय अनेक दिवस. साठे कॉलेजला आम्ही काही कार्यक्रम वेगळे, अमरलता म्हणून कार्यक्रम केला, रहे ना रहे हम केला. त्यानंतर आता खळे बाबूजी यांच्यावर एक नवीन वेगळं पर्स्पेक्टिव्ह त्याला सांगायचा, अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम केले. त्यामुळे पार्लेकरांशी माझी तशी नाळ खूप छान जोडलेली आहे. जोडलेली कारण आहे. त्यांना मी काही केलं की हमखास काही जण येणारच ह्याची म्हणजे मला हे जुनं खात्री नातं असते. आहे हो, अगदी जुनं आहे. पार्लेकरांसोबतचं. खूप वर्षांचं आहे. म्हणजे लोकमान्य सेवा संघासारख्या संस्थेने पुढाकार घेऊन माझे अनेक कार्यक्रम केले. माझ्या पुस्तकाचं प्रकाशनही त्यांनीच केलं. तर पार्ल्याशी त्यामुळे एक छान नातं आहे आणि माझी खात्री असते की असा काही प्रयोग पार्लेकर नक्की उचलून धरतात. त्यांना वेगळं ऐकायला नक्की आवडतं, वेगळं समजून घ्यायला आवडतं आणि ह्या कार्यक्रमात बौद्धिक खाद्य आहे ना. फक्त तुम्ही गाणी नाही ऐकणार आहात, फक्त एन्जॉय नाही करणार आहात, तर त्याच्या पलीकडे जाणार आहात आणि मग गाणं ऐकण्याची एक समज तुमची डेव्हलप होणार आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात गाण्यांची निवड, येस. तर ते थोडं ट्रिकी होतं. पण मी मुद्दाम अशी गाणी निवडली, की असं आपण म्हणतो, की तरुण पिढीला आता काय बाबूजींची गाणी कोण म्हणणार? पण तुम्ही जर स्पर्धा वगैरे बघितल्यात सगळ्या किंवा रिएलिटी शोज बघितलेत, आज अमोलच्या वयाच्या गायकाला सुद्धा कानडा राजा का म्हणावंसं वाटतं, तोचा चंद्रमा का म्हणावंसं वाटतं. आणि ह्याला काहीतरी एक अर्थ आहे. कारण ती गाणी, तो आपला बेस आहे, पाया आहे, ते कल्चर आहे आपलं. त्यांच्यावरच आपण उभे आहोत आणि आजचे संगीतकार पण त्याच पायावर उभे आहेत. बरोबर. तर मग त्या गाण्यांना डावलण्यात तर काहीच अर्थ नाही, पण त्या गाण्यांची शक्ती घेऊन आपण पुढे चाललोय. ओके. आणि मग त्यातून सुरू करून थोडंसं पुढे येऊन अलीकडची काही भावगीतं, काही गझलचा रंग आहे, अच्छा. ग्रेसांची कविता आहे आणि लावणी आहे वा. आणि मग शेवटी जीव दंगला तेही गाणं का आहे, की ह्या सगळ्याचं एक आता कुठे आलोय मराठी चित्रपट संगीत आता कुठल्या वळणावर उभं आहे? ते चेंज काय झाला? फक्त वाद्यांमध्ये बदल नाही झाला. अनेक बरोबर. गोष्टी झाल्यात. तर ते थोडं-थोडं सांगण्याचा प्रयत्न आहे आणि असा प्रयत्न की हे सगळं सोप्या भाषेतून लोकांना सांगावं. त्यात कुठेही जड भाषा नको किंवा क्लिष्ट भाषा नको, की इथे असं मध्यमच आणि पंचम राग ही क्लिष्ट वाटू नये अशा पद्धतीने सांगणार आहे. वा, म्हणजे एकंदरीत बोलण्यातून मला कळतंय की भक्ती असो हो. किंवा प्रेम असो किंवा लावणी असो, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन अगदी सगळं आहे आपल्याकडे. हो, सांगड हो. आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुमचा शिष्य सुद्धा अमोल हो. चव्हाण ह्यामध्ये तुमच्यासोबत हा गाणं गाणार आहे. कसा अनुभव आहे? कारण म्हणजे एक वेगळंच असतं ना, वेगळं की आहे. जेव्हा हां. शिष्य आपल्या सोबत त्या खरंय. सोबतीला येऊन जेव्हा एखादं काही काम करतो, तर काय सांगाल त्याबद्दल? खरा आनंदच वाटतो खूप. कारण जे काही मी शिकवतेय, त्याची एक प्रकारे ही एक तालीम असते, रिहर्सल असते आणि हे एक वेगळं एक्सपोजर आहे. मला असं वाटतं माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर मला गायला मिळावं आणि हा एक वेगळा आनंद आहे, की आपल्या स्टुडंट्स बरोबर गावं आणि त्यातून त्यांची पण एक व्यक्तिमत्व तयार व्हावं. याला एक अतिशय आनंदाचा भाग आहे तो. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की पार्लेकरांशी जुनं एक घट्ट नातं आहे आणि एक नाळ जोडली आहे जणू काही आणि तुमचा फॅन क्लब सुद्धा मोठा आहे असं मी ऐकून आहे. तर त्या सगळ्यांसाठी पार्लेकरांसाठी फॅन क्लबसाठी काय सांगाल ह्या कार्यक्रमासाठी? पार्लेकरांना मी एक आवाहन करीन, की अवश्य तुम्ही या कार्यक्रमाला या, चुकवू नका. कारण अतिशय गुणी गायक आहेत हे दोघं जण आणि वादकही अतिशय उत्तम आपण घेतलेले आहेत. आणि एक वेगळा कार्यक्रम म्हणजे जरी तुम्ही बाबूजींची, खळ्यांची गाणी ऐकणार आहात, पण त्याच्या मागची एक भूमिका आणि त्यातलं एक सौंदर्यशास्त्र काय होतं नेमकं, कुठे त्यांनी पॉज घेतला, गायकीत काय प्रयोग केले, हे तुम्हाला जाणवल्यानंतर ह्याच गाण्यांची गोडी तुमची शतगुणित होणार आहे. तेव्हा अजिबात चुकवू नका. मी वाट बघतेय सगळ्यांची. किती वाजता आहे कार्यक्रम आणि त्याबद्दल सुद्धा हा एकदा सांगा. कार्यक्रम 8:30 वाजता 5 एप्रिलला दीनानाथ नाट्यगृहामध्ये होणार आहे आणि याच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्यामुळे अवश्य रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा. आता माझ्यासोबत आहे निलेश निरगुडकर सर, जे ह्या पूर्ण गाण्यामध्ये गायक आहेत. तर त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. निलेश सर, सगळ्यात आधी नवभारत नवराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असो. धन्यवाद, धन्यवाद. काय सांगाल ओमकार आर्ट्स
आणि टॅलेंट बॉक्स प्रस्तुत हा जो जीव दंगला जीव रंगला गाण्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे संगीत प्रेमींसाठी एक मैफिलच आहे. मैफिल आहे, तर पर्वणी आहे. पर्वणी आहे. पर्वणी आहे. आणि खरं तर तुम्ही अनेक दिग्गज मंडळींसोबत ह्या आधी सुद्धा कार्यक्रम केले, हो. तर इथे हा कार्यक्रमाचा अनुभव कसा आहे? मुख्य म्हणजे आता हा कार्यक्रमाची संकल्पना थोडीशी वेगळी आहे आणि मृदुलाताई या कार्यक्रमामध्ये आहे. डॉक्टर मृदुला दाढे जोशी आपण सर्वांच्या परिचित आहे ती. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की नुसती गाणी सादर करणार नाही आहोत आम्ही, तर Okay. ताई काही गाण्यांची विवेचन करणार आहे आणि ते तिचं खास वैशिष्ट्य आहे की आपण गाणी का ऐकावी आणि कशी ऐकावी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे एक वेगळं स्वरूप आहे या कार्यक्रमाला, त्यामुळे ती उत्सुकता आहे आणि असे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. पण आता हे ओंकार आर्ट्स आणि टॅलेंट बॉक्स हा कार्यक्रम पार्लेकरांसाठी घेऊन येत आहेत. आणि पार्लेकर रसिक म्हणजे एकदम चोखंदळ असतात. म्हणजे काही ठराविक अशी शहरं आहेत, पुणे आहे, पार्ला आहे, डोंबिवली आहे, ठाणे आहेत, तिथे खूप चोखंदळ रसिक बरोबर. असतात. त्यामुळे अशा रसिकांसमोर कार्यक्रम करायला निश्चितच आवडेल आम्हाला. तर तुम्ही आता जसं म्हणालात की चोखंदळ असतात काही रसिक जण आणि युथ बदलते, पिढी बदलते. हो. तुमच्याकडे खूप मोठा दांडगा अनुभव आहे. हो. तुम्ही अनेक कार्यक्रम केलेत. तर काय वाटतं तुम्हाला आधीचा काळ आणि आत्ताचा काळ, आजही प्रेक्षक वर्ग किंवा रसिक तितकाच संगीताच्या कार्यक्रमासाठी येतो का आवर्जून? ह्याबद्दल काय सांगाल? निश्चितच येतो. अजूनही कार्यक्रम थिएटरमध्ये हाऊसफुल प्रोग्राम्स होतात, सांगीतिक प्रोग्राम जे असतात ते. आणि मला सांगायला आवडेल की या कार्यक्रमामध्ये मृदुलाताई तर खूप सिनियर आहे. तिच्या नंतरच्या पिढीमधला मी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि माझ्या नंतरच्या पिढीमधला अमोल चव्हाण आहे. म्हणजे 3 तीन पिढ्यांचा. पिढ्यांचा फरक आहे, पण तरीसुद्धा जुनी गाणी आम्ही तितक्याच आवडीने सादर करणार आहोत. त्यामुळे याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की किती चोखंदळ रसिक असतात आणि अजूनही जुनी गाणी त्यांना ऐकायला आवडतात आणि नवीन पिढीला सुद्धा जुनी गाणी गायलाही आवडतात. आणि असं नाही की खूपच जुनी काही, म्हणजे आता जीव दंगला आपल्या कार्यक्रमाचा हो. टायटलच आहे जीव दंगला जीव रंगला. त्यामुळे असं नाही की खूप जुन्या काळातलीच गाणी आहेत. थोडासा पुढच्या काळाचा पण विचार करून आम्ही त्याप्रमाणेच गाण्यांची निवड आम्ही केलेली आहे. त्यामुळे खूप मजा येणार आहे असं मला तर वाटतं. काय सांगाल, काय आवाहन कराल पार्लेकरांसाठी आणि सर्व पार्लेकरांसाठी निश्चितच मी सांगेन की पार्लेकर रसिक आम्ही तुमच्यासमोर हा कार्यक्रम सादर करायला खूप उत्सुक आहोत. तेव्हा शनिवारी 5 एप्रिलला रात्री 8:30 वाजता दीनानाथ नाट्यगृह येथे आपण आवर्जून या आणि आम्ही तुमची वाट पाहत आहोत. एका सुंदर मैफिलीचं देवाणघेवाण आपण करूया असं मी म्हणेन. नक्की. थँक्यू सर आणि ऑल द बेस्ट या कार्यक्रमासाठी. आणि मी खरं तर रिहर्सल चालू होती तेव्हा मी मागे बसले होते आणि खरंच पार्लेकरांना सुद्धा किंवा सर्व रसिकांना मी सांगेल, मंत्रमुग्ध करणारी आणि म्हणजे आपण गुंतून जातो त्या गाण्यामध्ये, त्या हो. संगीतामध्ये. अशी हो. खरंच सुंदर गाणी आहेत ती. येस. ह्या कार्यक्रमाचं जे नाव आहे ते म्हणजे जीव दंगला जीव रंगला. हो. आणि हे गाणं ज्याने गायलेलं आहे तो गायक आता माझ्यासोबत आहे, तो म्हणजे अमोल चव्हाण. काय सांगशील अमोल, कसा अनुभव आहे? कारण तुझ्या शिक्षिका म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर मृदुला ताई सुद्धा या कार्यक्रमामध्ये तुझ्या सोबत असणार आहे. तर कसं फिलिंग आहे? किती एक्साइटेड आहे? नर्वसनेस आहे का? हे मला सगळं जाणून घ्यायचंय. मॅडम बरोबर पहिल्यांदा कार्यक्रम करताना थोडी धाकधूक आहे, पण तेवढंच शिकायलाही मिळतं. मॅडम क्लासमध्ये तर खूप अप्रतिम शिकवतात. म्हणजे आपण गाणं ऐकताना जे आपल्याकडून मिस आउट होतं ते मॅडम सांगून देतात की हे असं पण आहे. ओके. ते यावेळी प्रेक्षकांनाही जाणवेल. आणि मॅडम बरोबर गाताना खूप सुंदर वाटतंय. काही थोडी ओरडा दा- वगैरे पडतो का? म्हणजे आता क्लासमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा टीचरकडनं आपल्याला ओरडा खायलाच मिळतो. पण आता जेव्हा तू ऑन स्टेज परफॉर्म करणार आहे त्यांच्या सोबत येऊन, तर तेव्हा कसा अनुभव आहे रिहर्सल वगैरे करतानाचा? मॅडम अशा ओरडत नाही, पण प्रेमाने खूप छान शिकवतात आणि स्टेजवर खूप छान त्यांची साथ चालू आहे माझ्यावर. म्हणजे काही चुकलो किंवा काही झालं तर खूप सांभाळून घेऊन गाणं घेतात. कसं वाटतंय? म्हणजे कार्यक्रमाचंच नाव आहे जीव दंगला जीव रंगला आणि हे गाणं तू गाणार आहे. तर आपण जे गाणं गाणार आहोत आणि त्याचं एक नाव घेतंय, तुझा पहिला शो आहे, तर कसा अनुभव वाटतो ह्या सगळ्याचा? कार्यक्रमाचं टायटल सॉंगच मी गातो, थोडी धाकधूक आहे, पण मॅडम सोबत आहेत तर सगळं व्यवस्थित छान आहे. वाटतंय. आता जसं मी तुला विचारेन की मी तिन्ही गायकांशी बोली, मॅडमशी सुद्धा म्हणजे मृदुला ताईंशी बोली, निलेश सरांशी आणि तुझ्याशी. खरं तर 3 पिढ्या दिसतायत मला वेगवेगळे आणि तू यंग जनरेशन आहे. यंग जनरेशनचे आपले चॉईसेस वेगळे असतात. एकदम रॉक गाणी सुद्धा ऐकायला आवडतात, असं सगळं असतं. तर तुला एक थर्ड पर्सन म्हणून जेव्हा ही गाणी वगैरे तुला कळाली की हे गाण्यांचे कार्यक्रम किंवा ही गाण्यांची निवड केलेली आहे, तर कसं वाटलं तुला हे सगळं गाणी किंवा हा प्रोग्राम कसा वाटला? गाण्यांची निवड तर खूप अप्रतिम आहे. आणि जसं आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड, तसं आहे. म्हणजे जुनी ती जुनी जुनी. जुनं ते सोनं हो, आपण जुनं ते म्हणतो सोनं. Yes, तसं. yes. काय सांगशील पार्लेकरांना
किंवा पार्लेकर जे युवा पिढी आहे किंवा प्रेक्षकांना काय सांगशील की का ह्या कार्यक्रमाला यावं त्यांनी आणि काय घेऊन जातील किंवा कसा असेल हा कार्यक्रम त्यांच्यासाठी? माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही नक्की यावं. कारण तुम्ही ह्या कार्यक्रमातून गाणी तर ऐकाल, पण खूप सारं शिकूनही जाल. हे माझं नक्की. वाव. मृदुलाताई आहेतच. माझ्यासाठी एखादं कडवं होऊन जाईल प्रेक्षकांसाठी. जीव हो. दंगला जीव रंगलाचं. जीव दंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू. खूप सुंदर. म्हणजे खरंच आता मला सुद्धा एक्साइटमेंट आहे की कधी हा कार्यक्रम होतोय आणि मी सुद्धा येऊन तो कार्यक्रम कधी अटेंड करते आणि मंत्रमुग्ध होऊन मस्त सगळ्या या संगीताचा आणि गाण्याचा आनंद घेते. खूप सारं ऑल द बेस्ट तुला अमोल आणि ऑल द बेस्ट आणि शुभेच्छा नवराष्ट्राकडून. थँक्यू. मंडळी, आपण आतापर्यंत गायक, वादक सगळ्यांशी छान गप्पा मारल्या, सुंदर अशी माहिती मिळवली. पण आता माझ्यासोबत आहे ते म्हणजे ह्या कार्यक्रमाचे सूत्रधार. कारण त्यांचा फार महत्त्वाचा रोल असतो. कारण सगळ्यांना एकत्रित आणणं आणि हा कार्यक्रम तयार करणं हे सगळं महत्त्वाचं काम त्यांच्याकडे असतं. तर काय सांगाल? पहिला माझा प्रश्न हाच असेल तुम्हाला की हा कार्यक्रम करावा तेही हे गायकांची ही टीम घेऊन, ज्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या पिढीतले गायक आहेत, हे वादक आणि पार्लेकरांमध्येच म्हणजे विले पार्लेलाच हा कार्यक्रम करावा, हे असं का संकल्पना सुचली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलेपार्लेलाच हा कार्यक्रम का करावा. मराठी माणसं आपल्याला फार जास्त ठिकाणी आता मुंबईत बघता येत नाही. ती आपल्याला जास्तीत जास्त कुठे मिळतील तर ती पार्ल्यामध्ये. आजही तुम्ही गुढीपाडव्याचा आनंद कुठे लुटायचा जर ठरवलं तर तो पार्ल्यामध्येच लुटलावा असं सगळ्यांना वाटतं. आणि म्हणूनच आम्ही पार्ल्यातलं दीनानाथ नाट्यगृह निवडलं. का? तर आमचा हा कार्यक्रम तो मराठी माणसांसाठी तितकाच चांगला जावा ही त्याच्यामागची पार्श्वभूमी होती. आणि म्हणून दीनानाथ नाट्यगृह. आता दीनानाथ नाट्यगृहामध्ये आम्हाला असं वाटतं की पार्लेकर तर येतीलच, पण आजूबाजूच्या परिसरातली पण अनेक रसिक श्रोते आहेत बरोबर. जे त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी येणार आहे. कार्यक्रम का आणि किती पद्धतीने करायचा, तो लोकांना कितपत आवडेल ही शंका कुशंका एक सूत्रधार म्हणून किंवा माझे निर्माते जे आहेत त्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेच. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम लावायचा तर त्याच्यामागे पैशाचं पाठबळ लागतं. बरोबर. आणि सगळी सोंग आपल्याला काढता येतात काढता पण येतात. पैशाची काढता येत नाही. म्हणून आम्ही काही स्पॉन्सरच शोधण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या नशिबाने ते आम्हाला जास्त कोणी मिळाले नाही. मग शेवटी हा सगळा बोजा आम्ही तिघांनी मिळून घेण्याचं ठरवलं. पण हा कार्यक्रम पार्लेकरांसाठीच करायचा हे वा. मात्र आमच्या मनात ठाम होतं आणि हा करायचा असं ठरवलं. मग कोण कोण गायक? Yes. गायक कोण असतील? मग आम्हाला आमचे जो सगळ्यात छोटा गायक आहे अमोल चव्हाण, त्याच्याशी बोलणं झालं तर त्याने आम्हाला एकदा सुचवलं की त्यांच्या ज्या प्राध्यापिका आहेत, त्यांच्या शिक्षिका, त्या डॉक्टर खूप मृदुला छान धाडे. हां, Yes. डॉक्टर मृदुला ताई, तर त्या खूप छान असे कार्यक्रम करतात. मग आम्ही त्यांच्याशी बोललो. म्हणजे माझे जे निर्माते आहेत विश्वास चव्हाण, ते स्वतः त्यांच्याशी बोलले आणि त्यांना रिक्वेस्ट केली की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे, तर तुम्ही आमच्यासोबत करू शकाल का? आणि त्यांचा मोठेपणा आहे की ते आमच्यासोबत कार्यक्रम करायला तयार झाले. हे आमचं भाग्य आहे. आणि हे भाग्य अशासाठी की इतक्या मोठ्या गायिका ज्यांना Yes. पार्लेकर खूप जास्त जवळून ओळखतात ओळखतात. आणि ते आमच्यासोबत आहे. ही एक वेगळी आमच्यासाठी गोष्ट आहे. त्यांच्या जोडीला निलेश हा एक प्रथितयश गायक आहे आणि मधल्या पिढीतलं जे गायकांचं प्रतिनिधित्व म्हणतो आपण, तो निलेश अगदी बरोबर करतो. त्याचा इतका गोड आवाज आहे की सगळ्यांनी ऐकत राहावं. Yes. आणि मृदुलाताईंबद्दल तर काय बोलणंच नाही. आमचे शब्द अपुरे पडतील. त्यात त्यांचं त्या गाण्यापाठीमागचं निरूपण ही एक आगळी वेगळी मजा आहे. वा. म्हणजे एक सांगीतिक प्रवास त्या दृष्टीने मांडणार आहे. आणि मला वाटतं हा सांगीतिक प्रवास पार्लेकरांना एक वेगळ्याच वळणावरती घेऊन जाईल एवढं मात्र नक्की.
मी ना तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारेन, की जो माझ्या मनात पहिल्यांदा आला, की जसं एक भीती असते बघा, नाटक जेव्हा आपण करतो, तेव्हा नाटकाला कसा रिस्पॉन्स मिळेल आणि संगीताचा जेव्हा आपण कार्यक्रम करतो आणि इतकं छान तुम्ही एक म्हणता ना, की ह्याच्या मागे खूप मेहनत आहे. किती महिन्यापासून तुमची ही मेहनत आहे, ते सुद्धा मी तुम्हाला विचारेन आणि एक धाकधूक वाटते का, की ह्या कार्यक्रमाला ह्या आत्ताच्या काळामध्ये सुद्धा तितकंच यश किंवा तितकाच रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल का? रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद कितपत मिळेल हे आत्ताच आम्ही नाही सांगू शकत. आम्ही आमच्या दृष्टीनं जाहिरात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची सगळी मित्रमंडळी म्हणा किंवा आमच्या ओळखी जिथे बरोबर. आहेत तिथे तिथे आम्ही ह्या कार्यक्रमाबद्दल सांगून ठेवलं. पण कसं असतं की हल्लीचा रसिक प्रेक्षक हा स्वतःचा वेळ कितपत त्याला देता येईल हे आपण नाहीच ठरवू शकत. त्यामुळे त्या दिवशी किती जण येतील हे मी आत्ताच नाही सांगू शकत. पण जे येतील ते मात्र भारावून जातील एवढं मात्र नक्की. एवढा कार्यक्रम आम्ही चांगल्या रीतीने करणार आहोत. कारण त्याच्यामागे गायक आणि तितकेच वादक ही जी टीम जुळून आलेली आहे ना ती खूप सुंदर आहे. किती महिन्यांची आणि ही सगळी ही मेहनत आहे? गेले 2 महिने आम्ही सतत ह्या मागे आहोत. हा कार्यक्रम कसा करायचा, काय करायचा, कुठली गाणी घ्यायची, कशी गाणी घ्यायची, त्याच्यामध्ये काय करता येईल, आपल्याला कोण-कोण साथ देतील, मग वादक कोण-कोण असायला हवेत. हे सगळं विचार करताना ना आमचा खरोखरच दमछाक झाली. आणि कधी-कधी असं होतं ना, की आपल्याला एक गाणं असतं. हे गाणं एका वादकाने वाजवलेलं असतं आणि तो वादक आपल्याला हवाच असतो. पण कधी-कधी तो त्याच्या कार्यक्रमात बिझी असतो. त्याच्यामुळे तो मिळत नाही. मग त्याच्या तोडीला तोड कोण आहे? बरोबर. हे आम्हाला शोधायला लागतं. आणि असे सगळे तोडीचे वादक कलाकार आम्हाला लाभले आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच उभारून येईल. रसिक प्रेक्षकांना माझी एवढीच विनंती ह्याद्वारे मी करेन, की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या. आम्ही जे काही दाखवण्याचा प्रयत्न करतो तो आनंदाने बघा आणि आनंद घेऊनच घरी जा. नवीन वर्षाची सुरुवात तुमची आमच्याकडून ह्या आनंदाने होईल. वा, खूप सुंदर. मी सर्व पार्लेकरांना सुद्धा सांगेन आणि सर्व रसिक प्रेक्षकांना सुद्धा खूप मेहनत आहे आणि खूप प्रयत्न आणि एक आनंद देण्याचा हा सगळा सुंदर प्रयत्न आहे. ते ह्याला खूप तशीच सुंदर अशी दाद द्या आणि संगीतमय मैफिल ही जी मी म्हणाली जसं मंत्रमुग्ध करणारी ही तुमच्यासाठी हा जो तास असेल तो नक्कीच या आणि भेटा आणि ह्याचा आनंद लुटा. आ- आमच्याकडे कसं आहे आम्ही ओंकार आर्ट्स आणि टॅलेंट बॉक्स या पठडीतून अनेक कार्यक्रम केले. अनेक. पण हा एक एकदम आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आम्ही बैठकीचे देखील कार्यक्रम करतो. आम्ही सगळे उभे राहून साजिंदे सगळे उभे राहून कार्यक्रम करतो. पण हा एक सांगीतिक प्रवास आहे ना हा एक वेगळा आहे. बरोबर. आणि हा दाखवण्याचा आमचा टॅलेंट बॉक्स आणि ओंकार आर्ट्सचा प्रयत्न आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ही मात्र खात्री आहे. नक्की. मी नवराष्ट्राकडून सुद्धा सर्व प्रेक्षकांना आणि रसिकांना सांगेन आणि पार्लेकरांना की खूप छान प्रतिसाद द्या आणि ही जी मेहनत आहे आणि हा जो प्रयत्न आहे त्याला सुंदर अशी दाद द्याल. आता माझ्यासोबत आहे या कार्यक्रमाचे निर्माते, द मेन होस्ट मी म्हणू शकते. काय सांगाल हा कार्यक्रम पार्लेकरांसाठी घेऊन येतोय? खूप मेहनत आहे 2 महिन्याची. मी सगळ्यांशी संवाद साधला आणि सगळ्यांकडनं कळतं की खूप रिहर्सल करतायत, प्रयत्न करतायत आणि प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांचा की प्रेक्षकांना, रसिकांना छान काही संगीतमय देता येईल. तर किती धाकधूक आहे, भीती आहे कारण एका दिवसावरती कार्यक्रम आहे 5 एप्रिलला. कसं वाटतंय? जागरूक तर आहेच. कारण मुळात हा कार्यक्रम करायचा आमच्या डोक्यामध्ये होतंच. माझं आणि सुचितचं आणि किशोरचं. चाललं होतं की काहीतरी वेगळं करायचं आहे आणि पार्ल्यासारख्या ठिकाणी आम्हाला डेट मिळाली हे आमच्यासाठी खूप मोलाचं होतं आणि ती डेटचं चीज करायचं. त्यामुळे मी ॲक्च्युली मृदुला मॅडमचा खूप चाहता आहे. त्यांची गाणी मी जेव्हापासून गात होतो आणि मी जेव्हा कार्यक्रम करत होतो त्यामुळे त्या माझ्या आवडत्या गायिका होत्या. त्यामुळे मॅडमला घेऊन करायचं हे माझा अट्टाहास होता आणि मी मॅडमचे 2-3 कार्यक्रम आत्ता रिसेंटली पाहिले. मी खूप त्या कार्यक्रमाच्या एकदम प्रेमात पडलो आणि म्हटलं तारीख मिळाली तर म्हटलं कोणाला बघायचं नाही, मॅडमला घ्यायचं आणि कार्यक्रम करायचा. मग मॅडमशी माझं बोलणं झालं आणि आमच्या एक मीटिंग झाली. मीटिंगमध्ये ठरलं की टायटल मॅडम हे ठेवायचं, जीवरंगाला ठेवायचं आहे. काही गाणी वगैरे आपण काढू जे काय असेल त्याप्रमाणे गाण्याची तयारी झाली आणि कलाकार कोण घ्यायचं त्यावर तसं डिस्कशन झालं. तर मग मॅडम म्हणाले अमोली आहे तुमचा मुलगा गातोय आणि तो म्हणजे मला सांगायला आनंद होतोय की सध्या तो युनिव्हर्सिटीला शिक्षण घेतोय, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो तर मॅडमच्या अंडरच करतोय. yes. त्यामुळे तो एक आनंद आहे आणि तो तसा कार्यक्रम करतो पण पहिल्यांदा मॅडम बरोबर तो स्टेज शेअर करणार आहे.
काय मला ती धाकधूक आहे मी की मी त्या प्रश्नावरती येणार होते की एक वडील म्हणून कसं वाटतंय, कारण दोन्ही बाजू, एक तुमच्यामधला एक रसिक आहे हा. की जो फॅन आहे मॅडमचा हा. आणि त्या गाणार आहे आणि हा. तुम्ही निर्माते आहात ह्या हा. कार्यक्रमाचे, हा. त्यासोबतच त्यांच्यासोबत तुमचा मुलगा सुद्धा हा. पहिल्यांदा स्टेज हा. शेअर करणार आहे. तर एक निर्माता म्हणून टेन्शन आणि एक वडील म्हणून कशी प्रतिक्रिया आहे? नाही, धाकधूक तर आहे. कसं आहे, तो गातो, पण आता मॅडम समोर गाणं फार म्हणजे आव्हान आहे त्यासाठी. पण आनंद होत आनंद असेल. आहेच म्हणजे, पण मॅडम ज्या ज्या उंचीवर गातात ना, तर म्हणजे ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही. म्हणजे खूप क्लास आहे, म्हणजे वेगळाच क्लास आहे म्हणजे. आणि त्या कार्यक्रमातून अमोलला काहीतरी शिकायला मिळेल. आणि सहकलाकार जो गायक आहे निलेश नेरुळकर, तोही खूप उत्तम गातो आणि तो माझा मित्र आहे. त्यामुळे आम्ही ठरवताना असं ठरवलं की निलेशला घ्यायचं, मॅडमला घ्यायचं आणि अमोलला घ्यायचं. आणि मॅडम त्या गाण्याची पार्श्वभूमी सांगणार ना, ती प्रेक्षकांना एवढं आवडेल ना, म्हणजे म्हणजे लोकं म्हणतील, "अरे, जे मिस करतील ना त्यांना वाटेल अरे आम्ही चुकलो." पण एवढ्या त्या गाण्याचा उलगडा करून दाखवतात. बारीक बारकावे ते सांगतात. आणि म्हणजे वादक काय कमालच आहे. म्हणजे सगळे ऋषीबरोबर मी कार्यक्रम केलेला, त्यामुळे ऋषी छान आहे, जयंत बगाडे आहे, रवी पवार आहेत, परत सिद्धार्थ आहे, पाठक सर आहेत, विक्रांत आहेत. त्यामुळे सगळी जी टीम आहे ती खूप छान आहे. साऊंड सिस्टीमला पण जे इंजिनियर आहेत स्वप्नील वांगर, ते पण अप्रतिम आहे. म्हणजे आम्ही कुठे कमीपणा ठेवला नाही की खर्च एवढा होईल काय नाही. लोकांना चांगलं द्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि तो लोकांनी घ्यावा आणि लोकांनी यावं कार्यक्रमाला, ही माझी अपेक्षा आहे. म्हणजे छान. मला तुमच्यामध्ये एक निर्माता आणि एक वडील दोन्हीही कॅरेक्टर दिसतायत. काय सांगाल पार्लेकरांसाठी आणि रसिकांसाठी ह्या कार्यक्रमासाठी? पार्लेकरांना मी आवाहन करेन आणि रसिक प्रेक्षकांना मुंबईतले आहेत, ज्यांना शक्य होईल त्यांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रम पाहावा आणि कार्यक्रम त्यांचा आनंद घ्यावा. म्हणजे तुम्हाला आनंदच मिळेल. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही तिथे असाल त्यावेळी तुम्ही पण तिकडे याल, त्यांच्या प्रतिक्रिया तेव्हा त्यांना तुम्हाला सांगतील एवढं चांगलं आहे. म्हणजे गायक मेळ चांगला आहे, वाद्यमेळ चांगला आहे, साऊंड सिस्टीम आणि सगळी टेक्निकल टीम सगळी चांगली आहे. माझ्याबरोबर सहकारी माझे किशोर सावंत आणि सुजित ठाकूर हे बी तेवढे हिरिरीने काम करतात. त्यामुळे कार्यक्रम छान होईल यात वाद नाही आहे. आणि त्यात मॅडम आहेत म्हटले 4 चांद लागेल. आता माझ्यासोबत आहेत संगीत संयोजक प्रवीण पाठक सर. सर, काय सांगाल ओमकार आर्ट्स आणि टॅलेंट बॉक्स यांच्यासोबत हे तुम्ही काम करताय, तर हा जो पूर्ण अनुभव आहे या कार्यक्रमाचा तो कसा आहे? ओमकार आर्ट्सने फारच एक छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे पार्ल्यामध्ये मराठी गाण्यांचा. मराठी जुनी गाणी आहे सगळी आणि थोडी 1-2 नवीन पण आहेत. आणि मृदा जी आहेत त्यामुळे त्या कार्यक्रमाला फार मजा येणार आहे. त्यांचं मृदुलाजी निवेदन पण करणार आहेत आणि गाणार पण आहेत, गाण्याबद्दल माहिती सांगतील. त्यामुळे तो फारच रंजक कार्यक्रम होईल आणि चांगले वादक आहेत बरोबर, त्यामुळे तो मजा येईल. मी आग्रहाने सांगेन पार्लेकरांना की तुम्ही जरूर या कार्यक्रमाला हजर राहा आणि हा कार्यक्रम नक्की बघा. नक्की बघा. तुम्हाला यशस्वी जसं मी एक विचारेन प्रश्न की संगीत संयोजक खरं तर गाणारे गायक आणि हे असतात, पण तुम्ही सुद्धा ते गाणी सगळी ऐकत असतात. हो. आणि मी असं ऐकलं की ह्याच्यामध्ये खरं तर 3 पिढ्यांचं दर्शन होतंय. म्हणजे हो. मृदुला ताईंच्या काळात पण आपल्याला हे, त्यानंतर निलेश सर आणि अमोल चव्हाण. हो बरोबर. तर ऐकताना तुम्हाला कसं फील होतं किंवा कसं जाणवलं ह्या सगळ्या गाण्यांचं जे कॉम्बिनेशन होतं किंवा ही जी पूर्ण प्रक्रिया होती ती? नाही, फारच सुंदर आहे. सगळ्यांनी गायक कलाकारांनी खूप छान मेहनत घेतलेली आहे आणि मृदुलाजींचा प्रश्नच नाही. पण निलेश आणि विशेषतः अमोलचा मी अमोलबरोबर पहिल्यांदाच कार्यक्रम करतोय. पण त्याने कानडा राजा असेल किंवा जीव रंगाला असेल, मी 2 वेगळी गाणी त्याने खूप छान पद्धतीने गायली आहेत. त्यात काय काय शंका सांगाल, नाही. आव्हान काय कराल, संदेश किंवा एक मेसेज काय असेल पार्लेकरांसाठी? नाही, जरूर मोठ्या संख्येने कार्यक्रमाला या, एवढंच मी म्हणेन. आता माझ्यासोबत आहे वादक टीम ह्या संपूर्ण कार्यक्रमाची. ह्या त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगाल, कसा अनुभव आहे ह्या कार्यक्रमाचा आणि पार्लेकरांना काय सांगाल, ह्या कार्यक्रमासाठी काय यावं त्यांनी? सगळ्या वादकांच्या वतीने मी पार्लेकरांना आग्रहाचं निमंत्रण देतो आणि सगळ्यांनी या. याच्या आधी तुम्ही ही गाणी जी ऐकलेली आहेत, ही तुम्ही आता ह्या कार्यक्रमामध्ये त्याचं जेव्हा विश्लेषण करतील हे कलाकार, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे आम्ही नव्याने ऐकतोय गाणं. आणि तुमच्याप्रमाणेच आम्ही सगळे वादक जे आहेत, त्या वादकांना पण हे गाणं त्याच्या मागचं जे भावना आहेत, कोणत्या विचाराने त्याचा ठेका आहे किंवा त्याचं हार्मोनी कशी केलेली आहे, ह्याच्यात पण अनेक बदल होत असतात. जसं तुम्ही ऐकताना नव्याने ऐकता, तसं आम्ही रिहर्सल्समध्ये किंवा प्रेझेंट करताना ते नव्याने प्रेझेंट करतो. आणि आपण सगळे मिळून हा कार्यक्रम एन्जॉय करूया. सगळ्यांनी नक्की या. आणि नक्की मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्ही ह्याआधी गाणं जरी ऐकलेलं असेल, तरी तुम्हाला असं वाटेल की आम्ही पहिल्यांदाच याचा अनुभव घेतोय. धन्यवाद.